श्याम्या टाकायला मशीन आली काय त्याची? हा मग आता राम राम. राम राम. बसले का? मग बायकोला दुकानावर बसतो निवांत बसतो इकडे. सकाळी ते गिरायक त्या बाईला तिथं वैताग दे तिथं. सकाळ सकाळ श्याम्याच उघडीत दुकान, कुलूप पण उघडीत. दुकान उघडीत पण ते एकदा गुतून दिला चहा घेऊन आल्या वहिनी का बरोबर गुतून देतो. थोड्या वेळ तेवढंच फेरफटका गावात काय चाललंय काय नाही. बाकी? फुटी हा? आयला गावात नेमकं वतनदार कोण हेच मला कळणार नाही. म्हणजे? मग काय तर वतनदारासारखे राहत नाहीत आणि तुम्ही वतनदारापेक्षाही कपडे बिपडे टाप टीप एकदम. शामराव आपण काही नाही म्हणायला वतनदार नाही. आमच्या आजे पंजे जन्माने आणि काय याच्यापासून वतनदार होते पैशाने येणे त्यांनी. होय दिसते साधा भाऊ सारखं म्हणत नाहीत आम्ही की वतनदार घराणं. साधा भाऊनी मला सांग आतापर्यंत साधा भाऊनी कधी पैसे खर्च केलाय का? कधीच नाही केला. साधा भाऊनी कधीच रुपया खर्च नाही केला. पैशाला पैसा लावून काय ते वतनदार घराण्याचा उपयोग आहे? हा नुसतं म्हणतात हाय वतनदार घराणं ते खरंच आहे बरं. कोणी दिले नाव वतनदार घराणं काय माहिती? असं कसं वतनदार असं ना हास्य ना राव वय झाले वय वतनदार म्हणलो. कुठं वतनदार हे डेप्युटीच्या आजीने सगळे वावर घेतले त्यांचे, आता राहिले का वतनदार? नुसते म्हणायला वतनदार आहेत. होतं वतन त्यांचं मी म्हणत नाही. 150 एकर जमीन होती त्यांची. माझा आज सांगायचं इंग्रजाच्या काळातली जमीन त्यांना ही केलेली होती. पण ते वतन ठेवलेत कुठे त्यांनी? आता साधा भाऊकडे 50 एकर जमीन आहे. आमच्या आजीनेच 75 एकर जमीन घेतली. आता ते वतनदार नाही राहिले का? मग मला सांग 75 एकर वाला मोठा का 50 एकर वाला मोठा? 75. मग वतनदार कोण म्हणलं पाहिजे? पण तुला सांगतो मला अभिमान नाही, मला मोठेपणा नाही. मला वतनदार म्हणा काय म्हणा. माझ्या आजा पाजापासून आम्ही साधे लोक आहेत. हा आम्हाला जे लागत आहे ना खायचं प्यायचं मजा करायची. पण असं कसं आता त्यांना म्हणतात वतनदार तर वतनदार तेच झाले ना. मग हे बघा मला पुरावा दाखवून दे त्यांच्या घरात वतनदार कमून म्हणतात. ते लय सांगत आहेत मला की वतनदार काय पुरावा आहे वतनदार? नुसतं कोणी म्हणलं ना आपण मान्य करायचं का? आता तू उद्या म्हणशील मी जागीरदार आहे म्हणत जागीरदार आहे तू. जागीरदार हा मग एखादी जागीरदार माणसाने जसं म्हणावं तसं वागाव. मला एखादा पुरावा दाखवून द्या मग मी मानायला तयार आहे सदा भाऊला वतनदार आहे. पुरावा दाखवू सदा भाऊचा पुरावा दाखवतो. हा चला बरं झालं आपण दोघं चल ना जाऊ ना. पुरावाची दाखव आम्हाला तू. आम्ही खरा पुरावा पाहिजे खरा पुरावा मग वतनदार. सायनाथ किती गोण्या स्लॅब आहे? 50 गोण्याचा आहे का? अजून मंडळ यायचं आहे काय न स्लॅब टाकणार? 3-4 जण राहिले. सदा भाऊ आहे तुम्ही दोघं केलं तर बरं होईल. तुम्ही ना काही बोला बा. आमचे कपडे कोणते आम्ही काम करायचं का ते आता? कपडेला रोबदार आहे तुमचे. पण ते जाऊ द्या. हा मला एक सांगा नेमकं वतनदार कसे काय तुम्ही? कसे काय म्हणजे कोणाला आक्षेप आहे का? कोणाला आक्षेप आहे का आमच्या वतनदारीवर? थोबाड फोडीन. एका तोंडाचे 2 करीन. कागद आहे माझ्याकडं. लॉर्ड विल्सन चर्चिलनी अशी सही मारलेली आहे. फराटेदार खाली शिक्का आहे इंग्रज अधिकाऱ्यांचा. होय मग मला नव्हती शंका. डेपुटीन हेच म्हणतात वतनदार घराणं. काळ्या तोंडाच्या तुला वतनदारचं दार तरी माहितीये का? येऊन देतोय बोलतोय मी तोय संग या भरमान. तुम्ही चला बरं पटकन पारावर डेपुटी बसलेले ते म्हणजे खरं खोटं झालं पाहिजे. डेपोटीच्या तर कायम पोटात दुखत. त्यांना म्हणाव थोडा वावा बिवा खात जा. तुम्ही आमच्या अवतारावर जाता का? वतनदार आहेत. खदरे भांडे ते कपडे घालायचे छाप मध्ये फिरायचं. मी त्यांना म्हणलं त्यांना आमचं वतनदार घराणं असं नाही म्हणून. या तुम्ही इथं हे म्हणले यांची सगळे वावर आम्ही घेतले आम्हीच वतनदार हे कसले वतनदार? तुम्ही वावर घेतले का? अहो उचलून आलेले तिथं जमीन होती का? वतनदार घराणं होतं. सिलिंग मध्ये जमीन गेली. आजोबा पंजोबा खानदानी होते. विनोबा भावेंचं भूदान चळवळीत 50 एकर देऊन टाकली. त्याच्यावर मोठे झाले आणि गप्पा मारायला लागले. कपड्यावर जाऊ नका. अंडर पॅन्ट 350चे ही बनियान 350. वरचा रोबाब कमी आतून तगडे येत. आम्ही सगळं सांगितलं जाऊन. मी काय म्हणलं ते बाकी नसं सांगितलं वतनदार घराण्याचं दाखवा म्हणून पुरावा म्हणून. पुरावाचे लॉर्ड विल्सन चर्चिल शिक्का आहे. सोन्याची मोहर आहे अशी सोन्यात बुडून सोन्याच्या पाण्यात बुडवलेला शिक्का आहे. वर अशी फराटेदार वतनदार भाऊ. आम्ही म्हणायला तयार आहे तुम्हाला वतनदार पण त्याची मोहर आहे कुठं? निश्चित सोन्याचे पाणी दिलेली पुढे ती मोहर गळ्यात घालून फिरतो. तुमच्या सारखे भीतीवरची चित्र नाहीत 5 वर्षात पलटी. खानदानी वतनदार आहेत. अजून किती पिढती राहील त्याच्यावर तारीख नाही अशी. पंचवार्षिक निवडणूक 1/12/24 ते 1/12/30. हे बघा
मला आम्हाला लोकांनी निवडून दिलंय बरं का. लोक निवडून देतात. जो माणूस चांगला आहे गावातला काम करणार आहे. होय जालू म्हणत उपयोग काय आहे बरं. तुमचं वतनदार घराणे तुम्ही गावाकरता करता काय. आमच्या आधीने ठेके बाहेरून येऊन जमीन घेतली पण आमचा जमीन घेतल्याच्या गप्पा मारू नका. मला सरकारने दिली. तुम्ही इथं आहे ना भूमिहीन होते. आम्ही इथं बसताना गेलं खांद्यावर बसले कानात लागले पिचकारी मारायला गप्पा मारू नका. ऐका ना खरा वतनदार आमचा आजाच होता. आमच्या आजीची जमीन तुमच्या आजोबांनी लुटली. तुम्ही नाही 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 उचलून आले बाहेर गावून जरा ही फेरफार काढा. नंतर तुमचं नाव सुद्धा येणार नाही. 1920च्या आधीच्या फेरफार मध्ये अजिबात नाव नाहीत. उगाच गप्पा ऐक रे तुमचा आजा गावगाडा चालायचा बरोबर तुमच्या आजीने बरोबर आमच्या आजीचे कागदपत्र इकडे सगळे फाडून टाकलं आणि आमच्या आजीला भूमी तुमचे कागदपत्र फाडून टाकले. आम्ही शिक्का मारला. आम्ही गेलो स्वातंत्र्यानंतर तिकडे वतनदारीचा कागद काय म्हणतोय आम्ही मान्य करायला तयार आहेत. वतनदार घरा नाही वय झाल्या आपण मान्य करायला तयार आहेत. तुम्ही वतनदार घराण्याचा पुरावा दाखवा. त्यांच्या इंग्रज अधिकारी तुम्ही सोन्याची मोहर मारली चांदीची का तांब्याची आम्हाला बघू द्या ना. बघित दाखवणार आम्ही असं नाही दाखवणार पण कसं दाखायचं कोणाला बी. राजीनामा देतं का. राजीनामा देतं का डेपुटीचा. राजीनामा द्यायला मला आमची पदवी मला निवडून दिलेला नाही तुम्ही. राजीनामा मला गावाने निवडून दिलं. मला गाव मागा राजीनामा. आपला विषय काय चाललाय वतनदार गाव मागेन वतनदारीचा पुरावा. 1.5 लोकांच्या मागणीवरून पुरावा भेटत असतो का असा कोणी मागेन. इथं विषय तत्वाचा आहे बरं का. मला माझे कोण चुकलं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे पण इथं वतनदार घराण्याचा हे ना 5,000चे पैसे 51. आणि जर पैस हरले तर मग काय करता. आम्ही 51,000 देईन आणि तुम्ही मी कागद आणला तर 51 द्यायचे आहे का. एवढं नाही बघ तुम्ही जर मान्य केलं वतनदार घराणं तर आम्हाला म्हणजे आमच्याकडून घ्यायचे पैसे. बडा घरण पोकळ वासा भुंगे लागले त्याला खालून डेंग्या द्या नाहीतरी येईन माळवा अंगावर. आमचं आम्हाला माहिती आहे. आम्ही भुंग्याच्या याच्यावर सिमेंट टाकलेलं आहे. भुंगे कावाच जाऊ दे 51 नाही किती ठरायचं बोला. 5,000 रुपये देईन त्या माणसाने जर आणि जर नसला पुरावा तर तुम्ही मला 5,000 रुपये द्यायचे. झाले 2.5 देईन मी 2.5 देईन. कोण झाल्या द्यायचे खानदानी वतनदार याच्यात पाहिजे मध्ये निम्मा झाल्या. आमचे सदा भाऊ एकटे देणार एकटे 5,000 रुपये 2,500 काय करत वतनदार घराणं येते. 90 रुपयाच्या बडशे पारका करता दिवसभर 2.5 बोकंडी कडीन बोलाचा भात करू नका. वतनदार घराण्याचा कोणची मोहर आहे ना बघू द्या आम्हाला इंग्रज अधिकारी घेऊन पुरावाच आणतो. तुला तर पहिला पुरी तो लय उजव्या बाजूनी कडवड येतोय ना अडवड येतो. चालेल तू काळजी करू नको. 5,000ची पैन काय लावली यांच्याकडे पुरावाच नाहीये. कोणची इंग्रज पुरावा वाटत होतो वतनदार घराण्याला. असला डेपुटी तर डोक्यावर तुम्ही 2,500चं ओझं ठेवलंय. काळजी करू नको. अरे तू बिनधास्त राय टेन्शनच घेऊ नको. जर पुरावा असला ना तू काळजी नको. तू 2,500 दिन मी 2,500 मग येडे काय आपण बोललो तर आपण तसं वागायला पाहिजे ना. नाही मी बघून येतो भाऊ ते काय घोटाळा घालायला बघ याला बोलून तर बसलो 5,000 पण आता पुरावा सापडतो काय काय माहिती. साधा भाऊ तुम्ही चाललात कागद घेऊन पण आम्हाला दाखवा ना ते लवलिंग हौशीचा शिक्का कसा आहे देऊन सोन्याचा. हा दाखवा ना. म्हणजे तुझा अजून बी भरोसा नाही ना. नाही काळ्या तोंडाच्या डेपुटीच्या बागलातला गोचीड ही काय रे. हे बघितलं का लॉर्ड विल्सन चर्चिल ते म्हणते लवली. तुला फेअर अँड लवली तसलंच तुला आठवण. तुला काही कळालं रे यातलं घंटा नाही कळायला. मी चाललो माझं पैन 51ची काढायला निघाली. माझ्या वतनदारीची इज्जत काढीत होता. चल पैन टाकायला पुढं असतो 90ची पंचायत पण गप्पा तर आमच्या वतनदारी. काय एवढी गणगण भाऊ नका म्हणू. भाऊ फक्त डेप्युटी सरपंच अशा लोकांना म्हणायचं. वतनदार आहेत आम्ही वतनदार म्हणायचं. हो पण आता मी कसं वतनदार म्हणणार की नाही तुम्हाला. तेच आहे ना सगळ्या गावाला शंका पडली. डेप्युटी काड्या घालीत तोंड तोंडी गुलू 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 चव घालायची काम करीत. मोठेपणा खपत नाही ना. कपड्यावर जातेत. आता तुला नाही सांगत त्यांना सांगितलं असते वरच्या कपड्याची किंमत करू नका. आतमध्ये भारी भारी कपडे घाली तुम्ही. आता तुम्ही या शर्टाच्या आतून कस काय भारी भारी कपडे घालता सांगा बरं. तसंच असतं. दाखवता येत नाही सांगता येत नाही आणि सण होत नाही. आमच्या कपड्यावर आमची इज्जत काढी ते डेपुटी आणि ते ऑनलाईन 200चे बुट त्याला पालिश मारित. खानदानी
वतनदार घराणे. अहो पण मी काय म्हणते सदाभाऊ, मी कसं वतनदार म्हणणार की नाही तुम्हाला? तेच पुरावा बघायचा. यायचं का तुला? नको. हा मग तेच तुला इंग्रजी येतं का वाचता? येतं ना. येतं. हा. हे बघ याच्यात काय आहे. माझ्या गचुंड सोडा ना. गचुंड नाही तुझे कंबर धरले. गचुंड इथं असतं. अयो हा वाचला असेल. समजले. मला लगेच लक्षात येतं चेहऱ्यावरून, माणसाला समजत. तोच पुरावा दाखवायला चाललोय. डेप्युटीच्या तोंडावर पुरावा मारितो आणि वतनदार. बरं वतनदार ऐका ना, हा तुम्ही खरंच आज लय भारी दिसताय बरं का. चला काढा अडीच अडीच. काय काढा आडीच पुरावा दाखवा ना. अडीच काढा आधीच. पुरावा नाही. कुठे आहे पुरावा? हा पुरावा भाऊ आत्ता तुम्हाला दाखवलं का नाही? मी पाहिला. तुला दाखवलं का नाही? सदा भाऊ, जाण्या, पुरावा बघितला का नाही तो? सदा भाऊ शिक्रापुरे बंद करा. यांना नेले बाजूला. पर 100 दिले 90 ला. मला आले सांगून पुरावा होता म्हणून. कुठे पुरावा? दुकानदारा सुद्धा दाखिलाय आम्ही. अहो त्याला मी लॉर्ड विल्सन चर्चिल का लॉर्ड चर्चिल विल्सन असं नाव वाचून दाखवलं. तुला वाचून त्याला दाखवलं वाचता नाही? येतं. मला लागले बनायला अहो, तुम्ही. काही आपलं त्याला सांगायला लागला. वाचता येत नाही पण समजत ना. त्याला फिलिंग झालं की हेच आहे. सदा भाऊ हा. सगळ्याला बनवा तुम्ही. गावात हेडेपुडीला बनवू नका बरं का. तुम्ही मान्य करा तुम्ही वतनदार घरांना नाही म्हणून. पण डेपुटी मी काय बघितलंच नाही. पुरावाच नव्हता. बघा बघ कोणत्या? कुठं बघितलं रे? बाता आणतो. ए, काळ्या तोंडाच्या काय बघतो वाचायचा ऍक्शन करीतो आणि बघितला नाही म्हणतो. तू बघितलं का नाही? कागद एक पांढरा कागद होता. झेरॉक्स मला लागली झेरॉक्स कस काय? ते त्या इंग्रजाच्या काळातली. ओरिजिनल आहे ना काचाच्या फ्रेम मध्ये आहे आणि ती आहे ना काचाची फ्रेम बँकेच्या लॉकर मध्ये आहे. मला माहित होतं. आमच्या आजोबा पंजोबाला माहित होतं. पुढे तुमच्यासारखे भुरटे परत त्याच्यावर आक्षेप घेऊ शकतात. आमच्या वतनदारीवर आक्षेप घेता तुम्ही. हा काचा ठेवलेलं आहे. आता थोड्या वेळी म्हणतात ती काच नेली कोहिनूरला इंग्रजांनी जातानी. डेपुटी अरे काय जाऊ द्या हे बघा मान्य करा जालू आणि 5,000 रुपये आम्हाला द्या. द्या अडीच आलंय द्यायचं. अडीच द्या. पांघरुणावर जाऊ नका. इतका बावळाट समजलं का? पुरावे आहेतच. नाही बावळट आम्ही येत. काय करा आम्हाला बावळटाला पुरावा दाखवा आणि मग पैसे घ्या आमच्याकडून. हा नाहीतर वतनदार म्हणायचं बंद करू. हा त्याच्यातला एक गड्डा उठलेला आहे तुम्हाला आमच्या वतनदारीचा. गड्डा नाही उठला. हा. तुमच्या वतनदारीचा गड्डा लोकांना दाखवा म्हणजे आम्ही आमचा गड्डा शांत करू. गावात कोणालाच आक्षेप नाही पण भोळ पांघरून एवढा रोपडा देखना राजबिंडा आपण मात्र लाईट टोचत आहे आमची वतनदारी. सदा भाऊ वतनदारी टोचत नाही पण गावातले लोक माग कुजबुजतात. सदा भाऊ वतनदार आम्हाला मान्य आहे पण गावातल्या लोकांना आम्हाला पुरावा दाखवायला नको का? तुमच्याकडे काय बक्षीस पत्र आहे का गावचं मुक्तार पत्र आहे? गावचे लोक तुमच्याच पैसे कसे कुचकुच करीत आहेत. आमच्या तोंडावर यायचं ना थोबाड फोडीन ना त्यांचं पुरावा देऊन. त्याच्यामुळेच येत नाहीत लोक मध्ये थोबाड फोडते. आमच्या पैसे लोक बोलत मित्रापाशी आहे का नाही? पुरावा दाखवा नाही तर मान्य करा की आम्ही वतनदार नाही तर 5,000 आम्हाला द्या. हा म्हणजे आम्ही वतनदार नाही हे मान्य करायचं आणि तुम्हाला 5,000 द्यायचे. याला बिडा वाटलो काय चेहऱ्यावर? आम्ही तुम्हाला येडे म्हणतच नाही. तुम्ही पण आम्हाला येड्याला पुरावा दाखवा. मनाने समजतात तुम्ही येडे. त्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही. ते दिसतच. चला अडीच द्या. अडीच डेपुटी अशी येड्याला दाखवा. मला नका येडे समजू. ते मला माहितच होत. मी 2-4 खिशात वतनदारी आहे ना बाळगून असतो. मागच्या पुढच्या वरच्या पैसे एवढे झेरॉक्स होती. मला माहित होत पाळीव कुत्रे भेटते भोकातेन एखादं धरीन. बघितलं का? बघा आता लॉर्ड विल्सन चर्चिल यो गोल शिक्का झेरॉक्स आहे. ओरिजिनल आहे ना बँकेत लॉकर मध्ये मुंडकं टाकीतो आणि मग हात सुद्धा लावायच नाही. आता ही त्याच्यानंतर बनलेली आहे का काहीतरी घोळ घालून आयुष्यभर नाव आहे पण इथं तुला सांगू तू कशा आल्या इथं वातांदार केलंय. वतनदार सगळं नाही वातांदार इंग्लिश मध्ये येते.
आता तुमचं सुद्धा कॉफ्या करूनच इंग्रजी झालेलं आहे. वतनदारच वतन तुम्हाला. वतनदार असते ती. डेपुटी जाऊ पैसे काढा. नाही आम्ही जोपर्यंत मूळ पुरावा पाहत नाहीत, जो चांदीच्या याच्यात शिक्क्याचा सोन्याचा आहे तो बघू, मग त्यावेळेस ठरवू पैशाचं. तोंडाची ही नका करू डेपुटी. शब्द बोललाय तो पडून नाही दिला पाहिजे. मी आणला ना कागद. तुम्ही नव्हते म्हणले झेरॉक्स का वतनदार, पुरावा द्या म्हणले. तुम्ही म्हणले होते का ओरिजिनल. शब्द पलटी करू नका. 5,000 द्या. म्हणजे पुरावा. चला 5,000 द्या. मी काय म्हणतो, मी 5,000 द्यायला तयार नाही, पण तुम्ही ओरिजिनल पुरावा दाखवा ना. अहो तुम्ही फक्त पुरावा म्हणले. पुरावा म्हणले डेपुटी. 2,500. आता हो माझ्याकडे काय 2,500 नाही. हे घ्या तुमचा पुरावा. बघा सदा भाऊ बघा भामटे. तुमची शाळा आहे. तुमची शाळा आहे. नाही आमच्या मागे लावायचा तुला म्हणलो होतो का? नाही म्हणून या भामट्यांकरता ओरिजिनल आणत नाही मी. पैसे द्या. माहित नाही मला. मी नाही देणार. मी तुमचा कागद दिला नाही का अरे 8,000चा? आपण वतनदार असू दे, ते बघितलंय ना कागद, आपण पैन लावले होते. आपला आमच्या बजेच्या नावावर नाही घालायची. 2,500 तू 2,500 देऊन टाक. कोण? तू देऊन टाक ना 2,500. तुम्ही पैन लावली होती, मला मध्ये बळच घातलं होतं. ते तुम्ही आणि तू झाल्या हे आम्हाला 2,500. डेपुटी 2.5 घेत नसतो. मग तुम्ही लावलेली आहेत त्याला हिस्सेदार केलंय. आणि मागून आमच्या खिशातले कागद ओरिजिनल असतं तर काय झालं असतं मला माहित होतं. बरोबर असंच वागावं लागत. 5,000 द्या. मी सांगितलं होतं का तुला कागद काढ म्हणून? नाही. ते 5 मला द्यायची बारी आली ना. 5,000 हे घ्या 5,000 रुपये. थांबा. मोजून घ्या. मोजूनच घेतो. आपण काय कमी आहेत का? काय म्हणलो आम्ही पैन लावली. आमच्या आजेपणे इंग्रज संघ पैन लावली. इंग्रज पैन हारायचे. भूमिहीनांना त्या विनोबा भावेंचा फोटो घरात लावा. त्यांच्यामुळे तुम्हाला जमीन आली. आणि सिलिंगच्या कायद्यामुळे आमचे आजोबा विनोबा भावेच्या आंदोलनात होते. तुला 200, 500 राहू दे. तू शंका घेतलेली नाही. ज्यांना शंका घेतली त्यांच्या याचा चट्टा गेलाच पाहिजे. चल इथून पुढे वतनदार म्हणायचं. कळलं? वतनदार नालायका तो पुरावा मारला होता. अरे ते चॅप्टर येत. पण आता एक काम करू, झेरॉक्स आहे आपल्याला आता काय नाही म्हणायचं, पण याच्यावरती आपल्याला अजून एकदा आक्षेप घ्यायचा आणि ओरिजिनल याच्यासाठी आपल्याला पुरावा करायचा आहे ना. आता मान्य आहे आपल्याला की भाऊ आहे त्यांच्याकडं, पण ओरिजिनल बघितल्याशिवाय आपण मान्य नाही करायचं. जाऊ दे 5 गेले तर आपण कमू काय आहेत बी. चल